ही एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। याची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागील अनेक दिवसांपासून आपल्याला सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत होत्या की ज्यामध्ये असं सांगितलं जात होतं की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार। मात्र अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। साधारणतः मागील 2.5 ते 3 महिने झालं बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता कधी जमा होणार, आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार अशी विचारणा बहिणी वारंवार करू लागल्या होत्या। आणि त्यातच आता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून आपण ज्या बातमीची, ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो क्षण जवळ आला आहे। ज्या बातमीची आपण प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यभरातील प्रत्येक बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि दिलासा देणारा असणार आहे। ज्या क्षणाची आपण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होतो तो क्षण आता जवळ आला असून आता थेट बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे सर्व रखडलेले हप्ते आता एकाच वेळी तुमच्या खात्यावरती जमा होणार। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम जमा होणार आहे। बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1 नाही, 2 नाही तर तब्बल 3 हप्त्यांचे पैसे आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता कोणते 3 हप्ते जमा होणार तर बघा, आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तर आतापर्यंत 20 हप्ते जमा झाले। म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले, त्यानंतर कोणताच हप्ता जमा झाला नाही। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती किती हप्ते जमा होणार तर मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता, म्हणजेच की मार्च महिन्याचा 21वा हप्ता, 21व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये। त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा कितवा तर एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये। आणि आता मे महिना चालू झाला असून या मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये। म्हणजेच की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार 3 हप्ते, या 3 हप्त्यांचे किती तर एकूण 4,500 रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता, 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये। एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे 1,500 रुपये। मे महिन्याचा 23वा हप्ता, 23व्या हप्त्याचे 1,500 रुपये। अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये जमा होणार। हे आता तुम्हाला समजलं असेल, परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत। म्हणजेच की बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता सगळ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत म्हटल्यावरती मग नेमके पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, राज्यातील कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, तसेच हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, विना अडथळा तुमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता जमा झाला पाहिजे, माझ्या देखील बँकेच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा।
एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सध्या जर सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या देखील बातम्या बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले आणि प्रत्यक्षात जर बँकेचं खातं तपासलं तर खात्यावरती 1 रुपयासुद्धा नसतो. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आता सध्या जी माहिती समोर आली आहे ती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची एकदम खरी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील प्रत्येक बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बहिणींनो, ज्या क्षणाची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होता तो क्षण आता जवळ आला आहे. लाडकी बहीण योजनेचा रखडलेला निधी आता एकाच वेळी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की भरीव अशी रक्कम, जास्त रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. किती हजार रुपये जमा होणार तर 3 हप्त्यांचे 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार. कोणकोणते हप्ते जमा होणार तर मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता जमा होणार. हे तर तुम्हाला समजलं आहे. परंतु हे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, तसेच विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मागील साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांपासून बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा झाला नसल्यामुळे हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आणि त्यातच आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, गेल्या 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा निधी काही तांत्रिक कारणामुळे रखडलेला होता. मात्र आता राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बघा, काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असला तरी आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण की पैसे जमा होण्याचा विलंब झाला हे देखील आता सरकारने मान्य केलं आहे. आणि हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली. आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी तसेच बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचा हप्ता आता एकाच वेळी वितरित केला जाणार आहे. एकत्र तुमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, आता तुमच्या खात्यावरती थेट 4,500 रुपये एकाच वेळी DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत. DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर या प्रणालीच्या माध्यमातून थेट आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे किती तर 4,500 रुपये जमा होणार आहेत. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, गेल्या 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा निधी तांत्रिक कारणामुळे रखडलेला होता. आता ज्या काही कारणामुळे हप्ता रखडला होता, ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे, अडथळ्यामुळे पैसे जमा होऊ शकले नव्हते, तर असे सर्व तांत्रिक अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्यामध्ये आलेल्या असून आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि आता 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 3 हप्त्यांचे पैसे म्हणजेच की किती तर एकाच वेळी आता बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी बहिणींना दिलासा मिळेल. आता या निर्णयामुळे राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आले आहे. सरकारला जाणीव झाली आहे की अनेक बहिणी हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होत्या. म्हणूनच या ठिकाणी आता बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, मागील साधारणतः 2 ते 3 महिने झालं पैसे खात्यावरती जमा होत नसल्यामुळे बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. आणि हीच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता रखडलेले हप्ते बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी जमा होणार आहेत. बघा, आता DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार. आता बऱ्याच बहिणी विचारत असतील की आमच्या खात्यावरती पैसे नेमके कसे पोहोचतील,
तर बघा हे पैसे DBT म्हणजेच की थेट लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून जमा होतील। एकदा का DBTची प्रक्रिया सुरू झाली की साधारणतः 30 ते 35 मिनिटांमध्ये खात्यावरती पैसे जमा होत असतात। म्हणजेच की सरकारने पैसे वाटप करण्यासाठी DBTची प्रक्रिया सुरू केली की साधारणतः 30 ते 35 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येतील आणि मोबाईलवरती मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही समजू शकता की खात्यावरती पैसे जमा झाले। आता विशेष म्हणजे तुमच्या मोबाईलवरती एकाऐवजी 3 वेगवेगळे मॅसेज देखील येऊ शकतात। पहिला मॅसेज हा मार्च महिन्याच्या 1,500 रुपयांचा असेल, दुसरा मॅसेज एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचा असेल आणि तिसरा मॅसेज मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचा असेल। तर अशा पद्धतीने एकूण 3 मॅसेज येतील। समजा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 3 हप्त्यांचे पैसे जमा झाले तर तुमच्या खात्यावरती 3 मॅसेज येतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बहिणींनो बघा, पैसे तर जमा होणार हे तर समजलं, 3 हप्त्यांचे किती 4,500 रुपये जमा होणार हे देखील समजलं, तसेच DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार हे देखील समजलं। परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही तर हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बघा बहिणींनो, जरी तुमचे नाव यादीमध्ये असले तरी जर तुम्ही ही 2 महत्त्वाची कामे केली नसतील तर तुमचे पैसे अडकू देखील शकतात। आता हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता असायला पाहिजे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर आता कोणकोणती कामे पूर्ण असायला पाहिजे हे आपण आता या ठिकाणी बघूयात। आता पैसे तर जमा होणार, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। बघा जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे तुमचा आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे। बघा जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, हे महत्त्वाचं काम पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे। बघा त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे। बघा एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिलांनी ज्या बहिणींनी EKYC पूर्ण केलेली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या बहिणींची EKYC पूर्ण नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। बघा पुन्हा एकदा सांगतो, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होतील। तसेच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसतील, ज्या बहिणींनी EKYC केली नसेल, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा महिलांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। बघा सुरुवातीला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा साधारणतः 2 ते 2.5 कोटी महिला लाभ घेत होत्या, परंतु त्यानंतर सरकारने महिलांची पडताळणी केली, त्यामध्ये बऱ्याच बहिणींचा हप्ता बंद झाला। तसेच सरकारने EKYCचा नवीन नियम लागू केला आणि EKYCच्या नवीन नियमामुळे देखील बऱ्याच बहिणींचा हप्ता बंद झाला आणि सध्याची जी आकडेवारी आहे ती साधारणतः 1,90,00,000 आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाखो बहिणींचा हप्ता बंद झाला आहे। ज्या बहिणींनी EKYC केली नसेल, ज्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व बहिणींचा हप्ता बंद झाला आहे। आता ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या बहिणींनी EKYC पूर्ण केली आहे, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। बघा जर तुमचे देखील EKYC पूर्ण असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल आणि तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं, तसेच कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला आता समजलं असेल। तर बघा बहिणींनो, आता या ठिकाणी पैसे आता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बघा पुन्हा एकदा सर्व काही माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो।
बघा, मागील साधारणतः 2 ते 3 महिन्यांपासून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला होता. परंतु आता रखडलेला सर्व या ठिकाणी निधी, रखडलेले सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी जमा होणार आहेत. आता मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्ते जमा होणार. 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार, हे तुम्हाला समजलं. त्याचबरोबर हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असायला पाहिजे. हप्त्याच्या लाभासाठी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसायला पाहिजे. तसेच या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, हे देखील तुम्हाला समजलं. म्हणजेच की ज्या बहिणी खरोखरच योजनेसाठी पात्र असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि इतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार? तर बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या आपल्याला चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे आले, उद्या पैसे आले, म्हणजेच की उद्या पैसे येणार, काल पैसे आले. परंतु बघा, अद्याप देखील हप्ता जमा झाला नाही, हे देखील लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, कोणत्या वेळेला पैसे जमा होणार, हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर लाडक्या बहिणींनो, बघा, पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील, त्यामुळे बँकेच्या खात्यावरती नक्की लक्ष ठेवा. लाडकी बहीण योजना ही तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे, त्यामुळे या माहितीचा लाभ घ्या. म्हणजेच की या ठिकाणी सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या असतात, त्यामुळे फक्त खऱ्या माहितीवरती विश्वास ठेवा, चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आता ही जी माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे, ही इतर बहिणींना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार? तर बघा, याच मे महिन्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार. हे पैसे नेमके कधी जमा होणार? तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार 15 तारखेनंतर या ठिकाणी पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. ज्या बहिणींनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती आता 100% पैसे जमा होतील. आणि सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि पैसे कधी जमा होणार? तर 15 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या नंतर पैसे जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे बहिणींनो, तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की कधीही पैसे जमा होऊ शकतात. आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.